समझ में नहीं आता, दिस इज अ ट्रैप, दिस इज अ मॅजिक विदाउट लॉजिक. ऑल ओव्हर इंडियामध्ये या 210 जागा आहेत, पण ऑल ओव्हर इंडियामध्ये विचार करत असताना, या रिक्रुटमेंटचा विचार करत असताना म्हणजे कोणतीही बँक आरबीआय कडून ज्या रेटने पैसा घेते, ज्या रेटने पैसा घेते त्या रेटला तुम्हाला फिश ब्रीड, क्लासिफिकेशन ऑफ फिश ब्रीड, बरोबर आहे का? म्हणजे गोड्या पाण्यात राहणारे मासे असतील, खाऱ्या पाण्यात राहणारे मासे असतील, एकंदरीत. हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवीन जिद्द, नवीन आशा, नववर्षाच्या आपल्या सगळ्याच लोकांना खूप खूप शुभेच्छा. टीम सारथी एज्युकेशन कडून आपल्या सगळ्याच लोकांना येणारं 2023 हे वर्ष सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं आणि डेफिनेटली यशाचं जावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विद्यार्थी मित्र, सारथी आता हे एक नाव राहिलं नसून हा आता एक विश्वास निर्माण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये झालेला आहे. आपण नेहमी एक गोष्ट ऐकतो की विजेते कोणतीही गोष्ट वेगळी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. आणि म्हणूनच आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षांचा, त्यातल्या त्यात बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि सोबत सोबत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड या सगळ्याच असलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या पदांचा, सगळ्या स्पर्धा परीक्षांचा इत्यंभूत आणि वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांची खरी पहिली पसंती जी आता विद्यार्थ्यांकडून मिळतेय ती म्हणजे सारथी एज्युकेशन या संस्थेला. सो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचसाठी, सगळ्या लोकांसाठी, जसं या फोटोंमध्ये तुम्हाला दिसतंय, या विद्यार्थ्यांनी स्वतःची स्वप्न जी आहेत हे या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सारथी एज्युकेशन या परिवारासोबत जोडल्या जाऊन स्वतःची पूर्ण स्वप्न त्यांनी पूर्णतः पूर्ण केलेली आहेत. आणि याच्या सोबतच त्यांना आता द विक्टर्स या नावाने आता सगळे विद्यार्थी ओळखत आहेत की काहीतरी ते आलेत आणि त्यांनी जिंकून इथून घेऊन गेलेत. आणि याचमुळं या वर्षीपासून बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आणि तसेच हजारो असलेल्या विविध परीक्षांसाठी किंवा हजारो विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी यावर्षी टीम सारथी एज्युकेशन एक नवीन सिरीज आपण घेऊन येतोय, ते म्हणजे विक्टर्स बॅच. सो विद्यार्थी मित्रांनो, सारथीची पहिली विक्टर्स बॅच 1 जी आहे ही वर्ष 2023 मधली ही पहिली विक्टर्स बॅच जी आहे ही तुमच्यासाठी आपण घेऊन येतोय. येणाऱ्या दिनांक 17 जानेवारी पासून सकाळी 7:30 वाजतापासून ही जी आपली बॅच आहे, नवीन बॅच आहे, ही सुरुवात होणार आहे. सो या असलेल्या बॅचचे काय काय विशेषता असणार आहे, 2023 मध्ये सारथी एज्युकेशनने काय नवीन बदल केलेले आहेत, याच्यासोबत जाणाऱ्या 2022 वर्षामध्ये सारथीचे काय काय गोष्टींबाबतीत वैविध्यपूर्ण असलेले उपक्रम आहेत, तसेच येणाऱ्या 23 मध्ये आपण कोणत्या कोणत्या नवीन गोष्टी करणार आहोत, हे सगळ्याच गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा सारथीची जी विक्टर बॅच आहे, यावर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील गावाखेड्यातील असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या डोळ्यातली स्वप्न, आईवडिलांच्या डोळ्यातली स्वप्न ही पूर्ण शिखरावर पोहोचवण्याचं काम सारथी एज्युकेशन त्याच जोमाने, त्याच जिद्दीने, त्याच चिकाटीने पूर्ण करण्याचा प्रयत्न 100% करेल. हा विश्वास तुमच्यामध्येही आहे, हा विश्वास आमच्यामध्येही आहे. सो सारथीची जी विक्टर बॅच आहे ही नेमकी कशी असेल, कशा पद्धतीने असेल, काय काय फीचर्स असतील, काय काय बदल हिच्यामध्ये झालेले आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर विक्टर्स बॅच ही कंप्लीट पूर्ण बॅच असेल. ही ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही मोडनी आपण चालू करणार आहोत. या बॅचमध्ये पूर्व परीक्षा म्हणजे प्री एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू या तिन्ही पद्धतीने तुम्हाला संपूर्णपणे एक कंप्लीट पॅकेज जे आहे हे तुम्हाला या असलेल्या विक्टर्स बॅच 1 मध्ये तुम्हाला मिळणार आहे. मग आता विक्टर्स बॅच 1 मध्ये प्री, मेन्स, इंटरव्ह्यू या सगळ्या गोष्टी आहेत. आणि महाराष्ट्रात असा कदाचित बँकिंग करणारा किंवा असा कदाचित सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असलेल्या एक्झामची प्रिपरेशन करणारा विद्यार्थीच नसावा की ज्याला या 5 चेहऱ्यांची ओळख नसणार आहे. 5 चेहरे, 5 विषय आणि असलेल्या अतिशय प्रचंड प्रमाणात मिळणारा सारथीचा जो रिस्पॉन्स आहे, जो उत्साह आहे, या 5 चेहऱ्यांच्या मागे तो लपलेला आहे. सो डेफिनेटली या 5 लोकांच्या सोबतच सारथी एज्युकेशन पुन्हा एकदा विक्टर्स बॅच 1 आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा की सर गेल्या 2022 मध्ये मग सारथीचे असे काही निकाल आहेत का, किंवा सारथी एज्युकेशनने असं काय नवीन केलेलं आहे, किंवा सारथी एज्युकेशनचे निकाल नेमके काय, या बाबतीत जर बोलायचं झालं तर सारथीचा हा असलेला आलेख हा नेहमी तुम्हाला चढताच दिसेल. 2021 साली
जो आपल्याला आलेख पाहायला मिळाला होता, आरबीआय असिस्टंट 12+ विद्यार्थी त्या वर्षी सिलेक्ट झाले होते, एसबीआय पीओ एसबीआय सीबीओ 25+ विद्यार्थी सिलेक्ट झाले होते, एसबीआय क्लर्क 30+ विद्यार्थी, आयबीपीएस पीओ मध्ये साधारणतः 10+ विद्यार्थी, आयबीपीएस एएफओ 2021 मध्ये म्हणतोय 70+ विद्यार्थी, आयबीपीएस क्लर्क मध्ये 30+ विद्यार्थी, आरआरबी पीओ स्केल 1 आणि स्केल 2 मध्ये 25+ विद्यार्थी, आरआरबी क्लर्क मध्ये 20+ विद्यार्थी, आयडीबीआय असिस्टंट मॅनेजर मध्ये 12+ विद्यार्थी, आयडीबीआय असिस्टंट मध्ये 20+ विद्यार्थी, अशा शेकडो विद्यार्थ्यांना जवळपास 2021 मध्ये सारथी एज्युकेशनने जवळपास 300+ अधिकारी आणि क्लर्क हे घडवलेले तुम्हाला 2021 मध्ये हे दिसतील. मग सर 2022 वर्षाचं नेमकं काय? सारथीचा आलेख हा नेहमी चढत चढत गेलेला आहे. 2021 वर्षी साधारणतः 300+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि 2022 साली साधारणतः 500+ विद्यार्थी जे आहेत हे आपल्याला इथे सिलेक्ट झालेले दिसतात. आयबीपीएस एएफओ च्या जेवढ्या वॅकन्सीज होत्या, नुसत्या आयबीपीएस एएफओने म्हणजे ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हटलं की सारथी सोडून दुसरं नाव येत नाही, हे तुम्ही सुद्धा ऐकलेलं असेल. सो टिपिकली नुसत्या ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आयबीपीएस एएफओ या परीक्षेमध्ये साधारणतः 204 विद्यार्थी, तेही अधिकारी या संस्थेने घडवलेत. दुसरी गोष्ट, आयबीपीएस क्लर्क मध्ये कुठे आम्ही मागे राहिलेलो नाही, 68+ विद्यार्थी, आयबीपीएस पीओ मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर जो पेपर आहे त्याच्यामध्ये साधारणतः एक 20+ विद्यार्थी जे आहेत आपले 2022 मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. याच्या सोबत सोबत सगळ्यात नवलाची गोष्ट म्हणजे काय, एसबीआय पीओ सारख्या परीक्षेमध्ये जवळपास 5 विद्यार्थी सारथी एज्युकेशन परिवारातून पुढे गेलेले आहेत 2020 या एकाच वर्षी. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची विशेष गोष्ट म्हणजे काय माहिती का, की ज्या विद्यार्थ्यांना कुठलाही गणित बुद्धिमत्ता इंग्लिश या विषयांचा तेवढा मोठा बेस नसतो, अशा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटनी सुद्धा म्हणजे या 5 पैकी 3 विद्यार्थी या ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटनी जवळपास पहिल्याच प्रयत्नामध्ये, वर्षा जाधव असेल, पुरुषोत्तम लोलापॉड असेल, बाकीचेही विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी पहिल्या अटेम्प्ट मध्ये ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट ते एसबीआय पीओचा प्रवास हा पूर्ण करून दाखवलेला आहे याच सारथीच्या उंबरठ्यावरून. सो विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य किंवा या सगळ्या निकालांच्या बाबतीत तुम्ही पूर्तता करू शकता. तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघू शकता, अर्जुन सॉफ्ट सारथी बघू शकता, असलेले क्लासचे बॅनर्स बघू शकता, असलेला आपला तुम्ही विद्यार्थ्यांचा रेफरन्स सगळ्यात मोठा तुम्ही घेऊ शकता आणि मगच तुम्ही बघू शकता की कुठल्या पद्धतीने हे निकाल खरे आहेत की खोटे आहेत. पुढे जाऊयात आपण. आरआरबी असिस्टंट जवळपास 30+ विद्यार्थी, आरआरबी प्रोबेशनरी ऑफिसर 30+ विद्यार्थी, एसबीआय क्लर्क 40+ विद्यार्थी, साऊथ इंडियन बँक मध्ये जवळपास 50+ विद्यार्थी सिलेक्ट झालेत, सारस्वत बँक 20+ विद्यार्थी आणि टीजेएसबी आणि एडीसीसी मध्ये जवळपास 35+ विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. म्हणजे निकालाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त निकाल हे सारथी एज्युकेशननी कन्सिस्टंटली मागच्या स्थापनेच्या वर्षापासून 2019 पासून हा चढता आलेख तुम्हाला दिलेला दिसेल. आणि याच उद्देशाने, याच जिद्दीने, त्याच चिकाटीने 2023 या वर्षात सुद्धा आपण पदार्पण करतोय आणि त्यापेक्षाही चांगला निकाल या पुढच्या वर्षात देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही सुद्धा केलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या सोबतच आम्ही केलेला आहे. सो 2023 मध्ये असणारे जे निकाल आहेत, म्हणजे 2019 मध्ये 130 विद्यार्थी प्लस सिलेक्ट झाले होते, 2020 मध्ये 210+, 2021 मध्ये 350+ आणि 2022 मध्ये 500+. आणि या वर्षी हा आकडा आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं जे मोठं टार्गेट आहे ते म्हणजे 4 आकडी निकाल यावर्षी सारथी एज्युकेशनने दिले पाहिजे, हा एक उद्देश मनात घेऊन पुढची विक्टर बॅच जी आहे ही चालू करतो आहे. वर्षाच्या सगळ्यात सुरुवातीलाच ही बॅच जी आहे आपण लॉन्च करतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅच कशी असेल, बॅच ऑनलाईन प्लस ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने आपल्याला ही बॅच दिसेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, बॅच कधीपासून चालू होणार आहे? बॅच चालू होणार आहे साधारणतः 17 जानेवारी 2023. सर, काही विद्यार्थ्यांच्या मनात हे डाऊट असतील की सर जी बॅच लॉन्च आपण करणार आहोत मग ऑनलाईनचे लेक्चर्स कम्प्लिटली वेगळे होतात आणि ऑफलाईनचे लेक्चर्स कम्प्लिटली वेगळे आणि दोन्ही विद्यार्थ्यांना काही वेगवेगळं शिकवलं जातं का? अजिबात नाही. जे लेक्चर्स ऑफलाईनला होतात त्यालाच आपण ब्रॉडकास्ट ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करतो. म्हणजे क्लासरूम मध्ये जे ऍक्च्युअल टीचिंग होतं, ज्या पद्धतीने क्लासरूम टीचिंग होतं, बरोबर आहे का, तुम्ही घरी बसून सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने तेच लेक्चर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा बघता येतील. जाऊया थोडंसं पुढे. सर, व्हॉट अबाउट द फॅकल्टीज? मी सुरुवातीला जसं सांगितलं की महाराष्ट्रातला असा कुठलाच विद्यार्थी नसावा की जो अभ्यास करतोय, बँकिंगचा अभ्यास करतोय आणि तो या 5 चेहऱ्यांना ओळखीचा नाहीये किंवा तो या 5 चेहऱ्यांना ओळखत नाहीये. अशा पद्धतीचा महाराष्ट्रात मला नाही वाटत कोणी आता विद्यार्थी मिळेल, कारण गावाखेड्याच्या पारावर सुद्धा सारथी एज्युकेशन सध्या जाऊन पोहोचलेलं आहे. पुढे जाऊयात. व्हॉट अबाउट द फॅकल्टीज? फॅकल्टीजच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये एवढ्या मेहनत करणाऱ्या आणि या पद्धतीने शिकवणाऱ्या फॅकल्टीज आणि एवढ्या कॉम्पॅक्ट टीमला दुसरा कुठेही पर्याय नसणार आहे एवढं डेफिनेटली मात्र आहे. या टीमला पर्याय का बरं नाही
कारण एवढा अनुभवी, स्वतः बँकांमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर त्यानंतर नोकऱ्या सोडून आणि अजूनही स्वतःची असलेली गुणवत्ता सिद्ध करत, स्वतः अजूनही परीक्षा देत, स्वतःची गुणवत्ता अजूनही सिद्ध करत, स्वतःचे निकाल अजूनही दाखवत, ही एकमेव महाराष्ट्रातली नाही तर भारतातली टीम असावी ज्यामध्ये सर्व फॅकल्टीचे स्वतःचे सिलेक्शन झालेले आहेत, ज्यामध्ये सर्व फॅकल्टीजनी स्वतः कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या बँकमध्ये, कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या पदावरती स्वतःचं सिलेक्शन करून दाखवलेलं आहे, गुणवत्ता सिद्ध केलेली आहे आणि त्यानंतरच मग शिकवायला उभे राहिलेले आहेत. सारथी एज्युकेशन हा एकमेव असा संस्था असेल किंवा क्लास असेल की ज्या संस्थेमध्ये साधारणतः प्रत्येक विषयाला एक शिक्षक आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त शिक्षक सुद्धा नाही आहेत आणि प्रत्येक विषयाला एक शिक्षक आहे आणि तो त्या असलेल्या विषयामध्ये डेफिनेटली मास्टर आहे. सो सारथी एज्युकेशन मध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे प्रदीप पाटील सरांचं. प्रदीप पाटील सरांच्या बाबतीत म्हणजे टिपिकली जर तुम्ही पाहत असाल तर सरांचं शिक्षण जे आहे MA इंग्लिश झालेलं आहे पुणे युनिव्हर्सिटीमधून, UGC नेटसेट इंग्लिश सरांचं झालेलं आहे, सेल्टा IS लंडन मधून सर क्वालिफाईड आहेत. सेकंड थिंग सर्टिफाईड इंग्लिश ट्रेनर म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिजनी त्यांना अवॉर्ड दिलेला आहे. त्यानंतर सर्टिफाईड ELTS ट्रेनर ब्रिटिश काउन्सिल दिल्लीवरून त्यांना पुन्हा एकदा तिथून सुद्धा अवॉर्डलेला आहे. त्याच्यानंतर टीचिंग एक्सपिरियन्स जवळपास मागच्या 20 वर्षांपासून सरांचा टीचिंग एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. म्हणजे मला वाटतं तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती, झालेल्या गोष्टींवरती गेल्यापेक्षा सरांचा आजचा अनुभव जो आहे किंवा सर ज्या पद्धतीने आज विद्यार्थ्यांना शिकवतात, अजूनही सर ज्या पद्धतीने मागच्या 20 वर्षांपासून ज्या तन्मयतेने सरांनी मला वाटतं पहिल्या वर्षी शिकवलं असेल, आज 20 वर्ष होऊन गेलेत तरी सुद्धा त्याच जिद्दीनं त्याच चिकाटीनं सर आज शिकवतात. कारण आम्हाला सुद्धा सर एकच गोष्ट सांगतात की मी माझं प्रत्येक वर्ष, माझी प्रत्येक बॅच, माझा प्रत्येक दिवस हा नव्याने सुरुवात करत असतो आणि टिपिकली मी शिकवत असताना सुद्धा प्रत्येक दिवशी माझं आजचा पहिलाच दिवस आहे असं मी कन्सिडर करून शिकवतो. म्हणून बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत, बरोबर आहे का, आत्तापर्यंत सगळ्यात जास्त काळ ज्या व्यक्तीचं नाव चाललेलं आहे मला वाटतं ते प्रदीप पाटील सर असावेत. बरोबर, म्हणजे क्लासमध्ये विद्यार्थ्यांना असा कुठलाही शिक्षक नसावा की तुमच्यापैकी बसलेल्या जेवढे विद्यार्थी आहेत, 500-600 विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी चिठ्ठी द्यायची. ऑनलाईन स्टुडंट असतील, ऑनलाईन विद्यार्थ्यांनी चिठ्ठी द्यायची, तुमच्या मनात येईल तो शब्द तुम्ही त्या चिठ्ठीवरती लिहायचा आणि तोच शब्द तुम्ही सरांना द्यायचा आणि सरांनी त्याचं उत्तर सांगायचं किंवा सरांनी सांगायचं या शब्दाचा नेमका अर्थ काय. बरोबर आहे का, म्हणजे एका पद्धतीने असं नाही की कुठली डिक्शनरी वगैरे घेऊन, म्हणजे एका पद्धतीने विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार ही एक ह्युमन डिक्शनरी असल्यासारखंच झालंय आयुष्याच्या बाबतीत सुद्धा आणि इंग्रजीच्या बाबतीत सुद्धा. मग सांगण्याचं तात्पर्य प्रदीप पाटील सर आयुष्यातलेच म्हणजे पुस्तकातलेच नाही तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातले सुद्धा प्रश्न सोडवायला नेहमी समर्थ असतात. हा विद्यार्थ्यांचा फीडबॅक आहे. तेव्हा प्रदीप पाटील सर यांचा हा प्रचंड मोठा अनुभव मागच्या काही काळांमध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, इंग्लिश चे जे कॉम्पिटिटिव्हचं जे बुक आहे ते फर्म पर्याय जो आहे, कारण इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेस बँकिंग प्रिपेअर करत असताना जो सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्याच्यामध्ये स्कोअर करणं खूप जास्त गरजेचं आहे तो म्हणजे इंग्लिश. आणि या इंग्लिशच्या बाबतीत कम्प्लीट बुक ऑफ इंग्लिश जे आहे हे सरांचं विद्यार्थ्यांसाठी, क्लासच्या स्टुडंटसाठी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की प्रदीप पाटील सर मग हे एवढंच आहे किंवा एवढंच शिकवतात अशाला भाग नाही आहे. सारथी एज्युकेशन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चालवते. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना, आत्ता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी जोडण्यासाठी जो दुवा मधात आहे तो म्हणजे सारथी एज्युकेशन. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आणायचं आणि त्यानंतर किंवा आपल्या क्लासचे जे विद्यार्थी इथून पुढे गेलेले आहेत या विद्यार्थ्यांचा आपल्या असलेल्या आत्ताच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा याच्यासाठी एक सगळ्यात मोठी गोष्ट जी चालवली जाते सारथीकडून ती म्हणजे अर्जुन सॉफ्ट सारथी. आणि अर्जुन सॉफ्ट सारथीमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी इथे येतात, या प्लॅटफॉर्मवर बोलतात आणि जे नवीन विद्यार्थी आहेत यांना आमच्या सोबत मार्गदर्शन सुद्धा करतात. अर्जुन सॉफ्ट सारथी हे डिफरन्शिएट करणारी एक सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ती सारथी एज्युकेशनमध्ये तुम्हाला दिसेल. मी तुम्हाला म्हटलं होतं की ज्या पद्धतीने SBI PO आहे, पुरुषोत्तम लोलापड असेल किंवा वर्षा असेल, हे सगळे विद्यार्थी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट ते SBI PO या पद्धतीने ते झालेले आहेत. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना मिळतं. आमच्या सोबत हे विद्यार्थी सुद्धा त्यांचे अनुभव शेअर करतात. मग याच्या सोबत अजून काय सर, तर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करत असताना बऱ्याच वेळा निगेटिव्हिटी येते. मग नकारात्मक दृष्टिकोनातून सकारात्मक कसं व्हायचं आणि आयुष्याची असलेली ही सगळी शिदोरी सोबत घेत किंवा आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करून, कारण माणूस निगेटिव्ह असला की त्याच्या अवतीभोवती होणाऱ्या गोष्टी सुद्धा ह्या निगेटिव्हच असतात. यू आर द ॲव्हरेज ऑफ द 5 people लिव्हज अराउंड यू.
तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या 5 लोकांचं तुम्ही ॲव्हरेज नक्कीच असता. आजूबाजूला असलेली लोक पॉझिटिव्ह असतील, तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल. आजूबाजूला असलेली लोक निगेटिव्ह असतील, तुम्ही निगेटिव्ह व्हाल. आणि म्हणूनच सारथी एज्युकेशन दरवर्षी दसरा मेळावा सुद्धा ऑर्गनाईज करतं. मला वाटतं महाराष्ट्रातली नाही, भारतातली ही एकमेव संस्था असेल की विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त शिक्षणाचे धडे न देता आयुष्याचे धडे सुद्धा आणि निगेटिव्हिटीमधून पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाण्यासाठी हे उपक्रम सुद्धा राबवले जातात. पल्स ऑफ विजडम दसरा मेळावा हा दरवर्षी सारथी एज्युकेशन परिवार हा ऑर्गनाईज करत असतो विद्यार्थ्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जीसाठी. पुढे जाऊयात आपण. सर मग अजून नेमकं काय? हे तर झालं तुमच्या अदर ऍक्टिव्हिटीज, पण महत्वाचं काय आहे? इंग्लिशच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं सारथी एज्युकेशनला जे डिफरन्शिएट करतं, कारण तुम्ही जर पाल या स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा तुम्ही जर पाल बँकिंगच्या एक्झामिनेशनमध्ये, स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये सगळ्यात महत्वाचा डिफरन्शिएट करणारा जो विषय असतो तो म्हणजे इंग्लिश. कारण ऑलमोस्ट विद्यार्थ्यांची कॉम्बो जो आहे, आपण ज्याला कॉम्बो म्हणतो, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता, क्वांट आणि रिझनिंग, या विद्यार्थ्यांना याचा अटेम्प्ट जो आहे हा ऑलमोस्ट सेम लेवलला जातो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांचा तिथपर्यंत जातो. पण विद्यार्थ्याला आपला प्रश्न बरोबर आला की नाही हे पण माहीत नसतं. तो विषय म्हणजे इंग्लिश. इंग्लिश हा विषय डिफरन्शिएट करतो आणि त्याच्याचमुळं जे रेग्युलर बॅचचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना रेग्युलर बॅचेसमध्ये रेग्युलर इंग्लिशचं टीचिंग होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इंग्लिश ड्राईव्ह नावाचं एक वेगळं टेलिग्राम चॅनल काढलेलं आहे इंग्लिशसाठी. त्याच्यावरती दररोज रिडिंगचे टास्क येतात. रिडिंग करण्यासाठी त्याच्यावरती दररोज वेगवेगळे टास्क सर स्वतः टाकत असतात. याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण महाराष्ट्रातली एकमेव संस्था अशी असेल की जी इंग्लिशसाठी विद्यार्थ्यांसाठी, कारण बरेच विद्यार्थी असे असतात जे गावाखेड्यातून आलेले असतात ज्यांना इंग्लिश बाबतीत खूप मोठा न्यूनगंड असतो, आणि हा न्यूनगंड दूर करण्यासाठी साधारणतः इंग्लिश ड्राईव्ह हे वेगळं एक ॲप्लिकेशन, सारथी एज्युकेशन परिवाराचंच अजून एक वेगळं ॲप्लिकेशन इंग्लिश ड्राईव्ह या नावाने इंग्लिश ड्राईव्ह हे ॲप्लिकेशन सुद्धा वेगळं चालतं. ज्यावरती साधारणतः म्हणजे रेग्युलर बॅचेसमध्ये टीचिंग, रेग्युलर बॅचेसमध्ये दररोज होणाऱ्या वेगवेगळ्या टेस्ट, नेहमी होणारे त्याचे ॲनालिसिस, याच्या सोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंग्लिश ड्राईव्ह ज्या असलेल्या टेस्टची प्राइस ही साधारणतः 1,500 ते 2,000 रुपयाच्या आसपास असते. ही पूर्ण जे इंग्लिश ड्राईव्हचा ॲक्सेस आहे तो तुम्हाला रेग्युलर बॅचेसच्या विद्यार्थ्यांना याच फीसमध्ये दिला जातो. आणि इंग्लिश ड्राईव्हवरती साधारणतः तुम्ही जर पाल 146 प्लस टेस्ट, म्हणजे रेग्युलर लेक्चर, रेग्युलर टेस्ट, रेग्युलर ॲनालिसिस हे सगळं बाजूला सोडून अजून साधारणतः 146 प्लस टेस्ट प्लस या टेस्टमध्ये तुम्ही पाल 78 प्लस व्हिडिओचं ॲनालिसिस जे आहे हे इंग्लिश ड्राईव्हवर दिलेलं आहे. या वर्षीचा IBPS AFOचा आत्ता रिसेंटली 31 डिसेंबरला पेपर झाला. विद्यार्थी बाहेर पडले. पहिला फीडबॅक होता, सर IBPS AFOचा पेपर दिल्यासारखं वाटलंच नाही हो, असं वाटलं इंग्लिश ड्राईव्हच्या फक्त टेस्ट सोडवतोय की काय. मध्यंतरी आता तुम्ही SBI क्लर्कचा पेपर झाला, विद्यार्थ्यांना विचारू शकता, विद्यार्थी बाहेर आले, फीडबॅक एकच होता, सर असं वाटायला लागलं होतं फक्त इंग्लिश ड्राईव्हच्या टेस्ट सोडवतोय की काय. एवढी प्रॉपर प्रॅक्टिस, एक्झाम लेवलचे क्वेश्चन कुठूनही कॉपी पेस्ट न करता एक्झाम लेवलचे प्रश्न या इंग्लिश ड्राईव्ह टेस्टमध्ये रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांना हा पूर्ण ॲक्सेस फ्री ऑफ कॉस्ट दिला जातो. पुढे जाऊयात आपण. हे तर होतं इंग्लिशच्या बाबतीत. सर नेमकं हे इंग्लिशच्या बाबतीत झालं, ही पूर्ण ऍक्टिव्हिटी इंग्लिशच्या बाबतीत चालते. व्हॉट अबाउट रिझनिंग, LRच्या बाबतीत नेमकं काय, क्वांटच्या बाबतीत नेमकं काय? ज्ञानेश्वर वराडे सर यांच्या बाबतीत मला वाटतं यांना रिझनिंगचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. रिझनच हे आहे, रिझनिंग विषय हा सुमारे मागच्या 12 वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने सर हाताळतात. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ही एकमेव व्यक्ती अशी असेल की ज्याने परीक्षेला गेला आणि पास होऊन आला नाही, असं कधी होतच नाही. वराडे सर ऑलमोस्ट प्रत्येक परीक्षा पास झालेला जो व्यक्ती असेल तो म्हणजे वराडे सर आहेत. कारण ज्ञानेश्वर वराडे सर यांचं स्वतःचं MBA फायनल झालेलं आहे, UGC नेट क्वालिफाईड आहेत सर. डेप्युटी मॅनेजर इन HDFC बँक सुरुवातीला केलं होतं. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये ऑफिसर म्हणून सिलेक्शन, ऑल इंडिया रँक 5 आहे. AAO म्हणून LIC मध्ये सिलेक्शन, सिलेक्टेड एज ऑफिसर इन युनियन बँक ऑफ इंडिया. जवळपास 12 वर्षापासून या टीचिंग सेक्टरमध्ये आहेत. एवढा मोठा प्रगल्भ अनुभव घेऊन सर इथं उभे आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य लॉजिकल रिझनिंग या विषयामध्ये एकदा विद्यार्थ्यांनी लॉजिकल रिझनिंग वराडे सरांकडून शिकलं की आयुष्यात त्याला पुन्हा लॉजिकल रिझनिंग शिकण्याची गरजच पडत नाही. अशा पद्धतीनं लॉजिकल रिझनिंग जे शिकवतात एकदम विद्यार्थ्यांच्या हसत खेळत मिसळत, याच्या सोबत विद्यार्थ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांच्या लेवलला जाऊन त्यांच्यासारखे जोक्स, सगळ्या गोष्टी पानसट जोक जे म्हणतात विद्यार्थी सरांच्या बाबतीत ते सगळं करत एकदम हसत खेळत हा लॉजिकल रिझनिंगचा सिटिंग अरेंजमेंट असो, पझल असो, ज्या पद्धतीने सरांचा अप्रोच असतो, ऍक्च्युअल एक्झाम ज्या आहेत, टेस्ट ज्या आहेत ह्या ऍक्च्युअल बोर्डवर देऊन
नॅशनल लेवलच्या असतील त्यांच्या असतील ह्या ऍक्च्युअल बोर्डवरती देऊन दाखवतात आणि स्वतः ह्या पझल अशा बसवायच्या तशा बसवायच्या ह्या प्रत्येक गोष्टी शिकवणारे सर ते म्हणजे ज्ञानेश्वर वराडे सर. सरांनी सुद्धा स्वतः अजून एक टेलिग्राम चॅनल जे चालवतात, बरोबर आहे का, दॅट इज द टिपिकली LRच्या ज्या प्रॅक्टिस PDF आहेत म्हणजे रेग्युलर बॅचेसच्या विद्यार्थ्यांना या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा पूर्ण प्रॅक्टिस PDF सुद्धा मिळतील. सोबत अपडेटेड शीट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की महाराष्ट्रात मला वाटतं सारथी एज्युकेशन हे एकटं असं असावं की दरवर्षी त्या प्रत्येक असलेल्या स्टाफच्या प्रत्येक असलेल्या शिक्षकाच्या ह्या शीट दरवर्षी अपडेट होतात. प्रत्येक वेळेस बॅच बाय बॅच जसा जसा परीक्षेला गेलेत स्वतः अनुभव घेतलायत या पद्धतीने ह्या शीट्स बदलल्या जातात. बरोबर, त्या पद्धतीने अपडेटेड शीट्स. म्हणजे असं नाही की 2016ला ते प्रश्न यायचे आणि त्याच पद्धतीचं रिझनिंग आजही शिकवणं चालू आहे, अजिबात नाही. ज्या पद्धतीने पेपरचा पॅटर्न बदलत चाललाय, कारण डे बाय डे पेपरचे पॅटर्न्स कंप्लीट बदलत चाललेले आहेत, त्या पद्धतीने शिकवण्याचं 100% काम वराडे सर करतात. याच्यासोबत डेली PDF सोबत मेन्स लेवलचे सेपरेट सेशन्स तुमचे घेतले जातात. म्हणजे असं नाही की डिस्टन्स अँड डायरेक्शन तुम्हाला शिकवायला सुरुवात केली बस एवढंच असतं, डिस्टन्स अँड डायरेक्शन नाही. प्री लेवलला कशा पद्धतीने येतं, मेन्स लेवलला कशा पद्धतीने येतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कंपॅरेटिव्हली प्रत्येक वेळेस शिकवल्या जातात की हे प्री लेवलला येणारं अशा पद्धतीचं तुमचं LR असतं, या पद्धतीनं मेन्स लेवलला तुम्हाला प्रश्न येतात, त्याची प्रॅक्टिस ऍक्च्युअली करून घेतल्या जाते. मला वाटतं महाराष्ट्रातला एकमेव असा शिक्षक असावा की ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी होमवर्क न केल्यास, कारण की LR हा प्रॅक्टिसचा विषय आहे, बँकिंग मुळात ही प्रॅक्टिसची एक्झाम आहे, बरोबर आहे का, तर विद्यार्थ्यांकडून ऍक्च्युअल प्रॅक्टिस करून घेणे. जुन्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता होमवर्क न केल्यास क्लासमध्ये उठा बशा सुद्धा काढायला लावणारे सर ते म्हणजे ज्ञानेश्वर वराडे सर. पुढे जाऊयात आपण. याच्यानंतरचा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, बरोबर आहे का. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मुळात ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना अजून एका महत्वाच्या विषयाची खूप जास्त भीती वाटते ते म्हणजे गणित, बरोबर आहे का. आणि या गणित विषयाला कारण ट्रिग्नॉमेट्री असेल, जॉमेट्री असेल असे शब्द भयंकर ऐकून आपल्याला इथे आलेला असतो, पण आयुष्याचं गणित याच्या सोबत अतिशय साध्या सोप्या सरळ पद्धतीने गणित शिकवणारे सर ते म्हणजे राहुल मिसाळ सर. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा त्यांचा विषय आहे. MSc मॅथ्स वेगवेगळ्या असलेल्या एक्झाम मध्ये सिलेक्शन झालंय. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत सिलेक्शन झालेलं आहे, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये ज्यावेळेस होतं त्यावेळेस सिलेक्शन झालेलं आहे, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. मागच्या 9 वर्षापासून सर शिकवतायत. आणि मला वाटतं गणित बुक्स मध्ये जर बोलायचं झालं तर टिपिकली महाराष्ट्रातलं असं एकमेव पुस्तक आहे ज्याच्यामध्ये विथ सोल्युशन सरांनी जे आहेत गणिताचे जे प्रश्न आहेत, बँकिंग सेक्टरसाठी जे प्रश्न आहेत विथ सोल्युशन, या कम्प्लीट बुक ऑफ क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड या पुस्तकामध्ये त्यांनी विथ सोल्युशन टाकलेलं आहे. प्रत्येक वेळेस शीट अपडेट करायच्या. एवढंच नाही तर राहुल मिसाळ सर साधारणतः प्रत्येक विद्यार्थ्यांचं डाऊट क्लिअरिंग सेशन पर्सनली करतात, बरोबर आहे का. म्हणजे विद्यार्थ्यांना जिथे कुठे अडचण आली ते डायरेक्ट येऊ शकतात, पर्सनल काउन्सिलिंगला येऊ शकतात दिवसभर. म्हणजे जे विद्यार्थी ऑनलाईन असतील ते विद्यार्थी टेलिफोनिक कॉल करू शकतात. याच्या सोबत एक सेपरेट टेलिग्राम चॅनल प्रत्येक बॅचेसचा आपल्या या सारथी एज्युकेशनचा असतं. म्हणजे आता विक्टर बॅच 1 चालू झाली की त्याचं एक सेपरेट टेलिग्राम चॅनल असेल. या टेलिग्राम चॅनलवरती तुमचे डाऊट तिथं पुट ऑन करू शकता. सोबत क्रॅकरची क्वांटची जी टेस्ट सिरीज आहे, बरोबर आहे का, ज्याची आता सगळ्यात जास्त मार्केटमध्ये विद्यार्थ्यांकडून डिमांड होती, ती पूर्ण टेस्ट सिरीज सुद्धा या रेग्युलर बॅचेसमध्ये फ्री ऑफ कॉस्ट असते. सोबत पर्सनल काउन्सिलिंग, विद्यार्थ्यांना स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही पर्सनल अडचणी असतील तरी सुद्धा राहुल सरांशी ते शेअर करतात, बोलतात, त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. आयुष्यामध्ये आलेले किंवा परीक्षांच्या मधामध्ये येणारे जे काही अडथळे आहेत हे 100% सोडवण्याचा प्रयत्न जे आहेत ते सर या पद्धतीने करतात. करिअर काउन्सिलिंग असेल, बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या बाबतीत डोक्यात संभ्रम असतो की सर मी नेमकी तयारी कशी करू, माझे 2 निकाल आले आहेत, मेन्सच्या बाबतीत कसं करू, पूर्वच्या बाबतीत कसं करू, हे करिअर काउन्सिलिंग सर पूर्ण करतात. कमर्शियल मॅथ्सचे वेगळे सेशन्स विद्यार्थ्यांसाठी पुन्हा घेतले जातात. याच्या सोबत स्पेशल मेन्स लेवलचे क्वांटचे जे सिरीज आहेत किंवा स्पेशल मेन्स लेवलच्या ज्या क्वांटच्या टेस्ट आहेत या वेगळ्या पद्धतीने कंडक्ट करणारा एकमेव क्लास तो म्हणजे सारथी एज्युकेशन. बरं, याच्या सोबत तेही अतिशय सोप्या पद्धतीने, बरोबर आहे का, सोप्या पद्धतीने म्हणजे विद्यार्थ्यांच्या लेवलला जाऊन की अच्छा या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीपासून तर अतिशय डिफिकल्ट लेवल पर्यंत सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे असलेले प्रश्न जे आहेत हे क्लासमध्ये सोडवून घेतले जातात. डेली PDF टास्क, मला वाटतं ही इज द ओनली मॅन की जे विद्यार्थ्यांना डेली पर्सनली टास्क सुद्धा देतात, त्यांच्या ग्रुपला टास्क देतात, या PDF घ्या, ह्या सोडवा, त्यांचा अनालिसिस करा. या पद्धतीने सोबत विद्यार्थ्यांना एका ग्रुपला मेंटॉर सुद्धा त्यांनी निवडून दिलेला आहे. त्या मेंटॉरशिप जे ही राहुल मिसाळ सर करतात. या पद्धतीने सगळ्या ऍक्टिव्हिटीज ते करतात. कंप्लीट अपडेटेड शीट्स तुम्ही YouTube चॅनल उघडावं सारथी एज्युकेशन औरंगाबादचं आणि त्याच्यावर पाहावं. प्रत्येक वीकला राहुल सरांचं न चुकता वीकली
जे सेशन आहे किंवा वीकली स्टडी प्लॅन जो आहे तो सर देत राहतात. सो इंग्लिश आहे, रिझनिंग आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, याच्यासाठी तोड नसणारी ही पूर्ण टीम आहे, ही कोर टीम आहे. याच्या सोबत सोबत हे तर सर आम्हाला मिळतच आहे, पण मग सारथीकडे असं काय वेगळं आहे, बरोबर आहे का? तर सारथीकडे वेगळ्या 2 गोष्टी आहेत. फुल टाइम फॅकल्टी किंवा पूर्ण वेळ जनरल अवेअरनेस आणि ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी ॲग्रिकल्चर महाराष्ट्रात मला वाटतं अशी एकमेव संस्था असेल जिथे पूर्ण वेळ ॲग्रिकल्चर शिकवल्या जातं आणि पूर्ण वेळ जनरल अवेअरनेस सुद्धा शिकवल्या जातं. जनरल अवेअरनेसच्या आधी ॲग्रिकल्चरच्या बाबतीत बोलूया. मी स्वतः MSc ॲग्रिकल्चर बँक ऑफ इंडियाला जवळपास 2 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर माझा जॉब सोडून नंतर मग मी सारथी एज्युकेशनला जॉईन करतोय. मागच्या 7 वर्षांपासून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना शिकवतोय. शिकवण्याचा तसा पूर्ण अनुभव हा 10 वर्षांचा आहे. पण महाराष्ट्रातच नाही तर भारतात सगळ्यात मोठं विकल्या गेलेलं जे पुस्तक आहे ॲग्रिकल्चरचं पुस्तक, दॅट इज द कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चर, हे मी स्वतः विद्यार्थ्यांच्या हितासाठी विचार करून कम्प्लिटली कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चर हे फ्रेम करून, बरोबर आहे का, ते विद्यार्थ्यांसाठी, ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी ते आपण रिलीज केलेलं आहे. ते अगदी अतिशय ज्याला आपण असं म्हणू शकतो की खूप कमी दरामध्ये किंवा अल्प दरामध्ये विद्यार्थ्यांसाठी ते अवेलेबल करून दिलेले कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चर. बरं, मग मला वाटतं सारथी एज्युकेशन ही एकमेव संस्था आहे की ज्या संस्थेमध्ये साधारणतः पूर्ण वेळ ॲग्रिकल्चर वर्षभर व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने शिकवल्या जातं. ज्या गोष्टीच्या बाबतीत किंवा टिपिकली जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट ॲग्रिकल्चरला असताना किंवा डिग्रीला असताना व्यवस्थित ॲग्रिकल्चर शिकल्या जात नाही, या सगळ्या विषयांना जेवढेही टिपिकली तुम्हाला महत्त्वाचे असलेले विषय आहेत, बँकिंगसाठी महत्त्वाचे विषय आहेत, नाबार्डसाठी, FCI साठी, नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी, या सगळ्या विषयांसाठी किंवा या सगळ्या गोष्टींसाठी लागणारं जे ॲग्रिकल्चर आहे ते फुल टाइम प्रिपेअर करून घेणारी एकमेव संस्था म्हणजे सारथी एज्युकेशन. विचार करा, सारथी एज्युकेशन आता मला वाटतं काल संध्याकाळी म्हणजे 2 तारखेला साधारणतः एक सेशन घेतलं होतं आपण लाईव्हस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंटचं. जवळपास 2160 विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह होते. एवढा विश्वास ॲग्रिकॉस फॅमिलीचा हा सारथी एज्युकेशन परिवारावरती आहे. बरं सर, मग अजून नेमकं काय तुम्हाला या बॅचेसमध्ये काय काय मिळणार आहे? सारथी MCR टेलिग्राम चॅनल, तिथं डेली अपडेट्स मिळतात तुम्हाला. सोबत डेली टेलिग्राम सेशन, म्हणजे जे विद्यार्थी ऍडमिशन घेतात बॅचेसला त्यांच्यासाठी डेली टेलिग्राम सेशन. आज जो टॉपिक शिकवला जातो त्यांच्यासाठी त्याच्यावरती त्याची क्विज असते, डाऊट क्लिअरिंग असतं, टॉपिक वाईज टेस्ट विथ अनालिसिस, कम्प्लीट टीचिंग ऑफ सिलेबस. त्याच्यानंतर महाराष्ट्रात मला वाटतं एकमेव संस्था, मी जसं म्हटलं तुम्हाला, की जे ॲग्रिकल्चर पूर्ण वेळ शिकवतात, बरोबर आहे का? आणि स्वतः बँक ऑफ इंडियाला असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अनुभव घेतल्यानंतरच मी शिकवायला उभं राहिलेलं आहे. पुढे जाऊयात. सगळ्यात महत्त्वाचा आणि सारथीला डिफरन्शिएट करणारा, मी असं म्हणेल महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतामध्ये या पद्धतीनं जनरल अवेअरनेस या विषयाची कम्प्लिटली व्याख्या तोडून मोडून विद्यार्थ्यांच्या हिशोबाने सेट करणारा एकमेव माणूस म्हणजे अक्षय चोळके. अक्षय चोळके सर हे स्वतः इंजिनियर आहेत. जवळपास मागच्या 4 वर्षापासून ते शिकवत आहेत. वेगवेगळ्या बँकांमध्ये स्वतःचं सिलेक्शन झालं, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. पण तरी सुद्धा शिकवण्याच्या बाबतीत मला वाटतं जब हम खडे तो सबसे बडे असं म्हणायला अक्षय चोळके सरांच्या बाबतीत हरकत नाही. उंचीने सुद्धा आणि शिकवण्याच्या उंचीने सुद्धा सगळ्यात जबरदस्त, मी महाराष्ट्र नाही पूर्ण भारतामध्ये त्यांच्यासारखं कंटेंट, त्यांच्यासारखं शिकवण्याची पद्धत आणि त्यांच्यासारखा विद्यार्थी प्रिय शिक्षक मला तुम्ही दाखवून द्यावा. सो सांगण्याचं तात्पर्य, सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा बँकिंग एक्झामला आपण पाहतो, सारथी एज्युकेशन ज्या वेळेस तुम्ही पाहता हे फक्त आणि फक्त क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश हे 3च विषय देत नाही, तर तुम्हाला कम्प्लीट सिलेक्शन, कारण विद्यार्थ्यांचं खरं सिलेक्शन ज्या वेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस तुम्हाला कळेल की जनरल अवेअरनेस हा किती महत्त्वाचा विषय आहे तो. कारण जनरल अवेअरनेस SBI PO सारख्या परीक्षेमध्ये जनरल अवेअरनेसचं वेटेज वाढवून हे 60 मार्कांवर गेलेलं आहे, बरोबर आहे का? बाकीच्या परीक्षा पहा तुम्ही, SBI क्लर्कमध्ये बघा तुम्ही, जे वेटेज आहे कम्पॅरेटिव्हली जो कोणी विद्यार्थी आतापर्यंत बँकेत सिलेक्ट झालेला आहे त्याला भेटा आणि त्याला फक्त एकच गोष्ट विचारा की तुम्ही जनरल अवेअरनेसचं प्रिपरेशन केलं होतं का, आणि केलं होतं तर काय. तर प्रत्येक विद्यार्थी एकच गोष्ट सांगेल की कमीत कमी एक सोर्स ज्याला कंपल्सरी फॉलो करावंच लागतं ते म्हणजे अक्षय चोळके सर. सांगण्याचं तात्पर्य की अक्षय चोळके सर जे आहेत, अक्षय चोळके सर ही इज द ओनली पर्सन, वर्षभर जनरल अवेअरनेसचे लेक्चर होतात, एकमेव क्लास वर्षभर. म्हणजे कसे, इंग्लिश असेल, इंग्लिशचे उदाहरणार्थ आता एक बॅच संपली आणि तुमचा आमचा संबंध संपला असं अजिबात सारथीमध्ये होत नाही. वर्षभर लेक्चर म्हणजे नेमकं कसं, सारथी एज्युकेशनमध्ये इंग्लिश आहे,
इंग्लिशच्या बाबतीत एखादी बॅच संपली, क्वांटची बॅच संपली, रिझनिंगची बॅच संपली तर लगेचच ते पूर्ण संपलं अशातला भाग नाहीये, बरोबर आहे का? लगेचच त्याच्यानंतर मेन्स एक्झाम आली, पुन्हा त्याचे सेशन्स होतात. असं वर्षभर ऍक्टिव्हिटी चालवणारा सारथी एज्युकेशन आहे. जीएच्या बाबतीत स्टॅटिक जीके तर तुम्ही एकदा शिकाल, पण दर 2-2, 3-3 महिन्यानंतर करंट अफेअर्स बदलतं. तर विद्यार्थ्यांना जे या व्हिक्टर्स बॅच 1ला टिपिकली ऍडमिशन घेतात अशा सगळ्या विद्यार्थ्यांना पूर्ण वर्षभर सपोर्ट करण्याची जबाबदारी अक्षय सर घेतात. जनरल अवेअरनेस जो आहे हा विषय वर्षभर आपल्या इथे शिकवला जातो. स्टॅटिक जीके कव्हर होतं, त्याच्यामध्ये बँकिंग अवेअरनेस कव्हर होतं कम्प्लीट पद्धतीने, आणि करंट अफेअर्स जे आहे जेवढेही बदलत राहील त्या 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्हाला पूर्ण गोष्टी ह्या तिथे दिल्या जातात. मग डेली लेक्चर मला वाटतं महाराष्ट्रात किंबहुना एकच अशी संस्था असेल जिथे जनरल अवेअरनेसचे डेली लेक्चर कंडक्ट केले जातात, चालू घडामोडींचे डेली लेक्चर्स होतात. ते म्हणजे अक्षय चोळके सरांचे डेली लेक्चर्स होतात. स्टॅटिक जीके, करंट अफेअर्स, बँकिंग अवेअरनेस या तिन्ही गोष्टी सर खूप प्रामुख्याने आणि खूप ताकदीने, बरोबर आहे का, सळसळत्या रक्ताने ते शिकवतात. मंथली पीडीएफ त्यांच्या वेगळ्या येतात, मंथली रिव्हिजन सेशन्स त्यांचे वेगळे असतात. तुम्ही युट्यूबला कधी सारथी एज्युकेशन जनरल अवेअरनेसचं लेक्चर सर्च करून बघा, तुम्हाला लगेच कळेल की कशा पद्धतीने शिकवल्या जातं. रिव्हिजन बिफोर द एक्झामिनेशन कंप्लीट रिव्हिजन होतं, आफ्टर एक्झामिनेशन अनालिसिस होतं, आणि त्यांच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी त्यांना सगळ्या शिक्षकांच्या बाबतीत स्वतःला वेगळं करून घेते ती म्हणजे कोणती? ही इज द ओनली टीचर की बिफोर द एक्झामिनेशन जे त्यांनी भर दिला होता विथ स्क्रीनशॉट. माझ्या लेक्चरमध्ये मी इथं फोकस केलं होतं, मी सांगितलं होतं की हे परीक्षेमध्ये येईल विथ स्क्रीनशॉट. ते टिपिकली आफ्टर एक्झामिनेशन बिनधास्तपणे टेलिग्राम चॅनलवरती ओपनली चॅलेंज करतात. मी हे शिकवलेलं होतं, हे परीक्षेत आलं. परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांचा स्क्रीनशॉट टाकणारा महाराष्ट्रातील नाही तर भारतातील एकमेव शिक्षक तो म्हणजे अक्षय चोळके सर. परीक्षेत आलेला प्रत्येक प्रश्न अॅनालाइज करणे, तो कशा पद्धतीने आला त्याला अॅनालाइज करून पुढच्या असलेल्या त्यांच्या लेक्चर्समध्ये तो अडॅप्ट करून घेणे, ह्या सगळ्या गोष्टी अक्षय चोळके सर करतात. मला वाटतं फॅकल्टीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सोडा भारतामध्ये सगळ्या विषयांची, कारण सिलेक्शन जर तुम्हाला तुमचं पाहिजे असेल, बरोबर आहे का, इफ यू वॉन्ट टू बिकम अ विक्टर, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फक्त क्वांटचा अभ्यास करून चालणार नाही, फक्त रिझनिंगचा अभ्यास करून चालणार नाही. माझं जनरल अवेअरनेस खूपच चांगला आहे, माझं ॲग्रिकल्चर खूपच चांगलं आहे, बरोबर आहे का, असं करून चालणार नाही. या सगळ्या गोष्टींना एक सोबत घेऊन त्यांची सांगड घालून, बरोबर आहे का, त्यानंतर मग तुम्हाला यशाचा मार्ग जो आहे तो सुखकर होईल. सर मी आधी प्रीच करून घेतो ना, मग मेन्स करतो ना, मग इंटरव्ह्यू करतो ना, असं होत नसतं. तुमची तयारी जी आहे ही ऑलरेडी तुमच्या फायनल सिलेक्शनच्या दृष्टीने जर असेल तर तुम्ही प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली कराल. सारथी एज्युकेशन प्री आहे, मेन्स सुद्धा व्यवस्थित पद्धतीने कंडक्ट होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 5ही विषयाला फुल टाइम शिक्षक आहेत, बरोबर आहे का. सोबत आपल्याकडे स्पेशल इंटरव्ह्यू सेशन सुद्धा कंडक्ट होतात. SBI PO चे इंटरव्ह्यू आले त्याचे वेगळे होतात, RRB चे इंटरव्ह्यू आले त्याचे वेगळे होतात, IBPS AFO चे असतील त्याचे इंटरव्ह्यू वेगळे कंडक्ट केल्या जातात. म्हणजे स्पेशल इंटरव्ह्यू सेशन्स सुद्धा होतात, मॉक इंटरव्ह्यू होतात, तुम्हाला इंटरव्ह्यू गायडन्स सेशन्स वेगळे होतात. सर मग ते वेगळे फीस असते का त्याची? नाही. ह्या सगळ्याही जेवढ्याही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, सगळ्या गोष्टी जेवढ्या सांगतोय ह्या त्या फीसमध्ये इन्क्लुडेड आहेत. सर अजून काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, सारथी एज्युकेशनचं असलेलं क्वालिटी कंटेंट. प्रत्येक शिक्षकाचं स्वतःचं पुस्तक आहे. प्रदीप पाटील सर इंग्लिशचं स्वतःचं पुस्तक, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड राहुल मिसाळ सरांचं स्वतःचं पुस्तक, कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चर माझं स्वतःचं पुस्तक, लॉजिकल रिझनिंग वराडे सरांचं स्वतःचं पुस्तक, याच्यासोबत जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर अवेअरनेस अक्षय सरांचं स्वतःचं पुस्तक. स्वतःचे पुस्तकं, स्वतःचं कंटेंट विद्यार्थ्यांना प्रॉपर पद्धतीने, बरं हे कंटेंट नेहमी आम्ही त्या पद्धतीने बदलत जातो. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जर पाहिलं तर तुम्हाला टिपिकली एक क्वालिटी कंटेंट सारथी एज्युकेशन कडून मिळेल. भरपूर वेळा आपण ऐकतो की अभ्यास केला पाहिजे, रीडिंग केली पाहिजे, अवांतर वाचन केलं पाहिजे. जर स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिशमध्ये चांगला स्कोर घ्यायचा असेल, आपण वाचायचं कुठून? म्हणून ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना सारथी एज्युकेशनची स्वतंत्र लायब्ररी सुद्धा आहे. विद्यार्थी येतात, पुस्तकं इश्यू करतात, वाचतात आणि पुन्हा वापस आणून ठेवतात, पुन्हा इश्यू करून घेतात. स्वतंत्र लायब्ररी असलेली एकमेव संस्था ती म्हणजे सारथी एज्युकेशन. याच्या सोबत सगळे क्लासेस हे डिजिटल क्लासरूम आहेत. सर्व क्लासेस हे डिजिटल क्लासरूम आहेत. रीडिंगची वेगळी व्यवस्था तुम्हाला केलेली आहे, रीडिंगची वेगळी व्यवस्था आहे, कम्प्युटर लॅबची वेगळी व्यवस्था आहे. सर्व क्लासरूम ह्या AC क्लासरूम्स आहेत. मी पुन्हा सांगतोय, सर्व क्लासरूम ह्या AC क्लासरूम असणारी सारथी एज्युकेशन ही संस्था आहे. सारथी एज्युकेशनचं स्वतःचं वेगळं ऍप्लिकेशन आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, इन शॉर्ट सांगण्याचं तात्पर्य काय, डेडिकेटेड स्वतःचा स्टाफ आहे. डेडिकेटेडली वीकली टेस्ट स्टुडंटसाठी होतात.
या असलेल्या बॅचेसची जी व्हॅलिडिटी आहे ही टिपिकली 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते. याच्या सोबत सोबत तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन विद्यार्थ्यांना एक बॅचचा एक व्ह्यूचा रेकॉर्डेड ऍक्सेस सुद्धा दिला जातो. पर्सनल काउन्सिलिंग केल्या जाते आणि सोबत सोबत इंग्लिश इम्प्रुव्हमेंटसाठी आपल्याकडे इंग्लिश ड्रग हे डेडिकेटेड एक वेगळं ॲप सुद्धा आहे. सो सर या बाबतीत आता इन शॉर्ट एकदा पटपट सांगून द्या आम्हाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सारथी एज्युकेशन कडून तुम्हाला बुक्स मिळणार आहेत. सारथी एज्युकेशन कडून जे विद्यार्थी ऑफलाईनला असणार आहेत, बरोबर, ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने व्हिक्टर्स बॅच ही चालू होणार आहे. पुन्हा सांगतोय, व्हिक्टर्स बॅच 1 ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने चालू होणार आहे. सायमल्टेनियसली असेल. 17 जानेवारीपासून ती चालू होईल. जे विद्यार्थी ऑनलाईनचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बॅचेसच्या विद्यार्थ्यांना काय काय फॅसिलिटीज आहेत, तर तुम्हाला इंग्लिशच्या बाबतीत कंप्लीट टीचिंग, क्वांट रिजनिंग इंग्लिश, जनरल अवेअरनेस, ॲग्रिकल्चर असेल तुमचं तर ॲग्रिकल्चरच्या बाबतीत विद्यार्थ्यांना कंप्लीट टीचिंग या पद्धतीने असेल. व्हॅलिडिटी 1 वर्षाची असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की तुम्हाला याच्यासोबत सोबत सारथी एज्युकेशनची जी पुस्तकं आहेत ही ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना घरपोच येतील. सर मी गावाखेड्यात राहतो, चालेल, काय हरकत नाही. तुम्हाला सारथी एज्युकेशनची पुस्तकं तुमच्या घरपोच येतील. घरपोच म्हणतोय मी तुम्हाला. PDF सुद्धा याच्यासोबत सोबत तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने प्रोव्हाइड केल्या जातील. याच्यासोबत सोबत ऑनलाईन टेस्ट देणं खूप महत्त्वाचं असतं. अड्डा 247च्या ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्या टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असेल तर पर्सनल काउन्सिलिंगसाठी तुम्ही टेलिफोनिक कॉल करू शकता. दिस इज कम्प्लिटली फॉर द ऑनलाईन बॅचेस. डाऊट क्लिअरिंग टेलिग्राम सेशन तुमचे वेगळे असतात. टेलिग्राम प्रत्येक बॅचेसचं वेगळं काढलं जातं. तिथे डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा होतात. स्टडी मटेरियल घरी पोहोचवल्या जातात. सोबत सोबत काही PDF पण मिळतात. क्लासरूम मधल्या PDF आणि व्हॅलिडिटी जी आहे ती 1 वर्षाची आहे ऑनलाईन बॅचेससाठी. सर व्हॉट अबाउट ऑफलाईन बॅचेस? ऑफलाईन बॅचेसच्या बाबतीत लक्षात घ्या, ज्या ऑफलाईन बॅचेस आहेत यांच्यासाठी काय वेगळं आहे. ऑफलाईन बॅचेससाठी कम्प्लिटली ऑफलाईन बॅच आणि 1 व्ह्यू तुम्हाला रेकॉर्डेड बॅचचा मिळतो. सोबत सोबत फ्री ऑनलाईन अड्डा 247च्या टेस्ट सिरीज प्लस क्लासच्या टेस्ट सिरीज प्लस क्लासच्या नोट्स प्लस क्लासच्या ज्या PDF आहेत त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. सगळे प्रिंटेड बुक्स तुम्हाला इथे मिळतील. डाऊट क्लिअरिंग फॅकल्टी तुम्ही डायरेक्टली येऊन क्लासमधून ऑफिसमध्ये येऊन फॅकल्टीजला डायरेक्टली भेटू शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे. एक्स्ट्रा प्रॅक्टिस मटेरियल ऑफलाईन स्टुडंटला प्रोव्हाइड केलं जातं. याच्या सोबत सोबत 1 इयरची तुमची सुद्धा व्हॅलिडिटी असते. तुम्हाला रीडिंग आहे, कम्प्युटर लॅब आहे, लायब्ररी आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन्स आहेत. या सगळ्या गोष्टी या फीसमध्येच इन्क्लुडेड असतात. सर बरोबर आहे, ऑनलाईन कळालं, ऑफलाईन कळालं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्हॉट अबाउट द फीस. 2023ला 1 जानेवारी 2023 पासून पुढच्या असलेल्या सगळ्याच बॅचेसला ही फीस लागू असणार आहे. ऑनलाईन बॅचेस जे आहेत, ज्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त क्वांट रिजनिंग म्हणजे LR आणि तिसरं इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस हे 4 विषय म्हणजे जनरल बँकिंग करायचे अशा विद्यार्थ्यांसाठी फीस असेल 12,000 रुपये. आणि जे विद्यार्थी AFO प्लस जनरल बँकिंग म्हणजे काय QA LR याच्यासोबत सोबत इंग्लिश याच्यासोबत सोबत जनरल अवेअरनेस आणि याच्यासोबत सोबत ॲग्रिकल्चर या 5ही विषयांसाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करतात या विद्यार्थ्यांना फीस असेल 15,000 रुपये. ही ऑनलाईन बॅचेसची फीस आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अड्डा 247च्या टेस्ट सिरीज, सर्व बुक्स, सर्व नोट्स, सर्व PDF, 1 वर्षाचा 1 इयर व्हॅलिडिटीचा पूर्ण प्रीमियम ॲक्सेस आपल्या ॲपवरून असेल. या पद्धतीने ऑनलाईन बॅचेससाठी ही फीस असेल. व्हॉट अबाउट द ऑफलाईन बॅचेस? ऑफलाईन बॅचेसच्या बाबतीत जर बघायला गेलं तर फीस ही 25,000 रुपये असेल एका टप्प्यामध्ये. 2 टप्प्यामध्ये भरल्यास ती 27,000 रुपये असेल. बरोबर. यांच्यामध्ये तुम्हाला रीडिंगची फॅसिलिटी, लायब्ररी आहे, याच्या सोबत सोबत तुम्हाला कम्प्युटर लॅब आहे, याच्या सोबत सोबत सगळ्या विषयांचं टीचिंग ऑफलाईन प्लस 1 व्ह्यू ऑनलाईन ॲपमध्ये सुद्धा ॲक्सेस मिळेल. टेस्ट सिरीज आहेत, अड्डा 247च्या टेस्ट सिरीज आहेत, क्लासरूमचा एक्स्ट्रा PDF मटेरियल आहे. या सगळ्याच फॅसिलिटीज ऑफलाईन बॅचेसच्या विद्यार्थ्यांना मिळेल. बरं सर, ह्या सगळ्या गोष्टी आहे. बॅच कधीपासून स्टार्ट होतीये ते पण एकदा आम्हाला सांगून द्या. तर ही बॅच जी आहे ही स्टार्ट होतीये तुमची 17 जानेवारी 2023 पासून जी बॅच आहे आपली ती चालू होतीये. 17 जानेवारी 2023 सकाळी 7:30 वाजता सकाळची ही बॅच असेल. सर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी नेमकी बॅच कुठे होईल? ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी नूतन कॉलनी सिग्नल, छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद, बरोबर आहे का, या लोकेशनला तुमची ही बॅच जी आहे ही स्टार्ट होईल. नूतन कॉलनी सिग्नल ज्यावेळेस तुम्ही बाहेरगावावरून येता, टिपिकली तुम्हाला क्रांती चौक या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही उतरता तिथून एक वॉकिंग डिस्टन्स 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आपला क्लास आहे. सर जर सपोज आम्हाला काही अडचण आली तर किंवा ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी मग कुठे आणि कसे डेमो लेक्चर्स बघावेत? पहिले 4 दिवस तुम्हाला डेमो लेक्चर्स असतील. सर डेमो लेक्चर्स नेमके कुठे बघावेत? तर सारथी एज्युकेशन औरंगाबाद हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता किंवा ज्या YouTube चॅनलला सध्या तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तिथे सबस्क्राईब करून ठेवा. सारथी एज्युकेशन औरंगाबाद या YouTube चॅनलवरती सुद्धा तुम्हाला टिपिकली याचे जे डेमो लेक्चर्स आहेत ते पाहायला मिळतील. आता
सारथी एज्युकेशन औरंगाबादचं युट्यूब चॅनल आणि सारथी एज्युकेशन औरंगाबादचं टेलिग्राम चॅनल दोन्ही जॉईन करा. 17 जानेवारीपासून सकाळी 7:30 वाजता तुम्हाला युट्यूब लाईव्हला सुद्धा जे विद्यार्थी आहेत ज्यांना ऑनलाईन ऍडमिशन घ्यायचंय ते विद्यार्थी इथून जॉईन करू शकतात. ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी टिपिकली युट्यूब चॅनलवरती सुरुवातीला 4 दिवस डेमो लेक्चर्स असतील. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन डेमो लेक्चर्स असतील. पुढे जाऊया आपण. सर मग ऑनलाईन विद्यार्थ्यांना जर बॅच आता बाय करायची असेल तर काय करावं? सिम्पली आहे, सारथी एज्युकेशन आपल्या प्ले स्टोअर वरती जायचं, सर्च करायचं, सारथी एज्युकेशन नावाचं आपलं हे जे तुम्हाला ऍप दिसेल हे डाउनलोड करायचं. त्याच्या खाली सारथी लर्निंग सेंटर या पद्धतीने लिहिलेलं आहे. हे सारथी एज्युकेशनचं लोगो असलेलं हे आपलं ऍप जे आहे हे ऍप आहे. लक्षात घ्या, वेगवेगळे खूप ऍप येतात तिथे. हे आपलं सारथी एज्युकेशन नावाचं जे ऍप आहे ज्याच्या खाली सारथी लर्निंग सेंटर नावाचं असं दिलेलं आहे आणि या पद्धतीचा लोगो आहे, हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तिथे रजिस्टर करायचंय. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला टिपिकली अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. हा इंटरफेस दिसल्यानंतर कोर्सेसला क्लिक करायचं. कोर्सेसला क्लिक केल्यानंतर होम पेजवरती अशा भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅचेस दिसतील. तिथं बाय नाऊला क्लिक करायचंय. विक्टर्स बॅच 1 AFO प्लस जनरल बँकिंग किंवा जनरल बँकिंग जी तुमची चॉईस असेल तिथं तुम्हाला बाय करायचंय. ऍड्रेस विचारला जाईल, तो ऍड्रेस प्रॉपर भरायचा आहे. जिथे तुम्हाला पुस्तकं पाहिजे तो ऍड्रेस तुम्ही तिथे भरायचा आहे. हे झाल्यानंतर बाय नाऊला क्लिक करायचंय. तिथे रेझर पे म्हणून तुम्हाला पे फॉर रेझर पेला असं तुम्हाला अकाउंट येईल, तिथे तुम्ही पे करायचंय. तुम्ही डेबिट कार्ड आहे, त्याच्यासोबत UPI आहे, याच्या मदतीने तुम्ही पेमेंट करू शकता. सर जर काही डाऊट आले तर काय करायचं? काही डाऊट आले तर टिपिकली तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. क्लास रिलेटेड काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. 86 94 94 70 70. टेक्निकल काही इश्यू असेल, पेमेंट करताना काही इश्यू येत असेल, ॲपमध्ये काही इश्यू येत असेल, टेक्निकल हेल्पसाठी 70 28 24 18 34 रोहित यांना तुम्ही कॉल करू शकता. हा टेक्निकल हेल्पसाठी तुमचा नंबर आहे. आणि क्लासच्या इन्क्वायरीसाठी काही डाऊट असेल 86 94 94 70 70 यावर तुम्ही कॉल करू शकता. सर अजून छोटे मोठे डाऊट आहेत ते एकदा क्लिअर करा. छोटे मोठे डाऊट म्हणजे हेच, ऑनलाईन बॅच केल्यानंतर ऑफलाईन बॅचसाठी आम्ही येऊ शकतो का? येऊ शकता, पण तुमची जी क्लासला भरलेली 50% फीस असेल ती तुमची ऑफलाईन बॅचेसमध्ये कन्सिडर केल्या जाईल. म्हणजे उदाहरणार्थ ऑनलाईनला तुम्ही 15,000 रुपये फी भरली असेल, ऑफलाईनला आल्यानंतर ती फीस 7,500 रुपये तुम्हाला क्लाससाठी कन्सिडर केल्या जाईल. ऑनलाईन बॅचेससाठी भरलेली फीस ऑफलाईन आल्यानंतर एकूण फीसमधून कमी होणार का? जसं मी सांगितलं तसं होईल. डेमो लेक्चर बघायला मिळतील का? तर हो, 17 जानेवारीला तुमचे सकाळी 7:30 वाजता डेमो लेक्चर चालू होतील. डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी नोंदणी करण्याची गरज आहे का? गरज नाही आहे. तुम्हाला जसं मी या स्लाइडमध्ये दाखवतोय की सारथी एज्युकेशन औरंगाबाद या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा आणि यूट्यूब चॅनल ज्याच्यावरती तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील. होप सो. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील डेफिनेटली तुम्ही हेल्पलाईन नंबरवरती विचारू शकता. भेटूया लवकरच बॅचेसमध्ये. विश ऑल द बेस्ट. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर डेफिनेटली विचारा, सांगा, चालेल. विश ऑल द बेस्ट. हे वर्ष नेहमी पुन्हा एकदा तुम्हाला भरभराटीचं जाओ, सुख समृद्धीचं जाओ ही अपेक्षा. थँक्यू सो मच. ये समझ नहीं आता. दिस इज अ ट्रॅप. दिस इज अ मॅजिक विदाउट लॉजिक. ऑल ओव्हर इंडियामध्ये 210 जागा आहेत, पण ऑल ओव्हर इंडियामध्ये विचार करत असताना, या रिक्रुटमेंटचा विचार करत असताना म्हणजे कोणतीही बँक RBI कडून ज्या रेटने पैसा घेते त्या रेटला तुम्हाला फिश ब्रीड, क्लासिफिकेशन ऑफ फिश ब्रीड, बरोबर आहे का? म्हणजे गोड्या पाण्यात राहणारे मासे असतील, खाऱ्या पाण्यात राहणारे मासे असतील, एकंदरीत